नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुलुक महाराष्ट्राची सुरुवात करूयात. राज्यावर आलेल्या अरिष्ट नव्या पावसाच्या अतिवृष्टीचं. खरं तर हे अरिष्ट शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारं ठरलेलं आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये इतका मुसळधार पाऊस कोसळलेला आहे की काढणीला आलेलं पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे. त्यामुळे तुमचा घास त्यांच्या गेलाय. खरं तर राज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात जो पाऊस कोसळला त्यामुळे पिकं मातीमोल झाली आहेत. ही काही दृश्य आहेत. मनमाडमध्ये झालेल्या पावसाचं पाणी शेतात तुंबून राहिल्यानं पिकं कुजून गेली. तर याचा फटका शेकडो हेक्टरवरच्या मका आणि बाजरी पिकाला बसला. तिकडे बीडमध्ये माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. तर सिंदफणा नदीला आलेल्या पुरानं काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे या परिसरातील सुमारे 125 एकरवरच्या पिकाला फटका बसला. तर इंदापूरमध्ये होणाऱ्या पावसानं पोल्ट्री फार्ममध्ये पाणी गेल्यानं शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होऊन आर्थिक नुकसान झालं. तर सांगलीत झालेल्या तुफान पावसानं कपडा व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे दुकानांमधल्या मालाचं मोठं नुकसान झालं. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी खानदेशातल्या काही भागात सुद्धा मुसळधार पावसानं जी परिस्थिती निर्माण केलेली आहे हे या 5 दृश्यांमधून स्पष्ट होते. या पावसाने अक्षरशः जमिनीची तर नुकसान झालंय, परंतु जे काढून टाकलेले पीक आहेत, सोयाबीन असतील, उडीद असेल, बाजरी असेल, ते अक्षरशः उगवलेत आणि काही वाहून पण गेलेत. पंचनामे करून त्याचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करावे. नसता शेतकरी फार अडचणी सापडलेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि कापसाचं आता कापूस फुटलेला होता आणि कापसाच्या बोंडामधून बी आता बी उगवलेलं आहे. कापूस आणि सोयाबीनच्या पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही मागणी करतो. आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सोयाबीन, उडीद, मूग याची हमी केंद्र चालू करून शेतकऱ्याची उडीद, मूग हे लवकरात लवकर खरेदी करून घेण्यात यावी व ज्या पिकाचं नुकसान झालंय अशा पिकाचं लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावेत. खरं तर या पावसानं जास्त सर्वाधिक थैमान घातलं ते मराठवाड्यातल्या लातूर, नांदेड आणि परभणी या 3 प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसानं अतोनात नुकसान केलेलं आहे. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसानं जो धुमाकूळ घातला त्यामुळे निलंगा, देवणी, औसा या तालुक्यांना मोठा फटका बसला. पावसाच्या पाण्यानं शेतात उभं असलेलं सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलं. अनेक ठिकाणी तर सोयाबीनच्या शेंगांना अगदी पिकावरच कोंब फुटले. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक आता पाण्यात जातंय की काय अशी भीती आहे. परभणी जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे नदी आणि नाल्यांना पूर आलाय आणि या परिसरात नदी नाल्यांच्या किनाऱ्यावर जी गावं आहेत, जी शेती आहे तिचं मोठं नुकसान झालंय. तर नांदेडमधल्या मुसळधार पावसानं 5 तालुक्यांमधल्या शेतीचं अतोनात नुकसान केलंय. खरं तर यावर्षी चांगला पाऊस झाला, सुरुवातीपासून वेळच्या वेळी पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांचं पीक चांगलं आलेलं होतं. पण जेव्हा शेतकऱ्यांच्या पदरात 2 पैसे पडतील, पीक चांगलं पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. अगदी त्याच वेळी पुन्हा एकदा या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर नांगर फिरवलाय. सोयाबीन सगळं गेले. पुन्हा सरकारनं आमची काय व्यवस्था करावी, तातडीने बघावं. याची काय विचार करा तुम्ही. आम्ही काय करायचं, ह्याच्यावरच आमचं पोट, मजुरी सगळं खर्च आहे. 3 बॅग सोयाबीन होतं, 1 बॅग तूर होती, भुईमुग होता, ते पण गेलं सगळं. आता पाण्यामुळं वाहून गेलं सगळं. जे शेती लगत असलेला जे नदी आहे त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी न मावल्यामुळे नदीचं पात्र फुटून शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेताचं खूप प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेती घासून गेलेली आहे आणि जे उभं पीक आहे कापसाचं, त्या कापसाचं पीक पूर्णतः नष्ट झालेलं आहे. त्या नष्ट झालेल्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी. आता साहेब पान आहे, सोयाबीन खराब झालं, कापसाचे बोंड नसली, खालून मुळीला आळी लागली, सर्व नाश पूर्ण टोटल पिकाला धक्का या 4 दिवसाच्या बरसातीनं भरपूर बसलेला आहे. शेती 6 एकर आहे साहेब इथे माझी. 6 एकरमध्ये कापूस, सोयाबीन आणि तूर टोटल पीक सगळं गेलेलं आहे.
शेतामध्ये जिकडे बघावं तिकडे पाणी आहे आणि त्याच पाण्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलेलं आहे। मराठवाड्यात खरं तर नेहमी आपण दुष्काळ बघतो, पण यावर्षी मात्र जो मुसळधार पाऊस कोसळला, मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि याचा धरणांना फायदा झालेला आहे। धरणं भरलेली आहेत, पण त्यामुळे पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झाली। परभणी असेल किंवा मग बीड असेल, लातूर असेल, भुसावळ असेल, पंढरपूर असेल, जालना या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळाली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं दिसलं। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, धरणं तुडुंब भरलेली आहेत, धरणातून पाणी सोडलं त्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालं। नांदेडमध्ये मात्र सहस्त्रकुंड धबधबा मुसळधार पावसानंतर आता वाहू लागलेला आहे आणि अत्यंत सहस्त्र अशा हातांनी खरं तर तो वाहू लागलाय की काय असं दृश्य सध्या दिसतंय। नांदेडमध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि इसापूर धरणातून पाणी सोडलं त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते। वैनगंगा नदीवरचं हा जो धबधबा आहे तो धबधबा पाहण्यासाठी लोक तिथं पोहोचतायत आणि हे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठवत आहेत। यानंतर महत्वाची बातमी राजकीय गोटातून आहे। खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली। तब्बल 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही बैठक चालली। या बैठकीमध्ये खरं तर अनेक मुद्द्यांबद्दल चर्चा झाली। सध्या मराठा आरक्षणाच्या बद्दल सरकारची पुढची भूमिका काय असणार आहे, रणनीती नेमकी काय असणार आहे, सरकारच्या समोर जे पर्याय आहेत त्यातला कुठला पर्याय सरकार निवडणार आहे, अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्रातल्या लाखो कोट्यवधी जनतेला हवी आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ही बैठकांचं सत्र सुरू आहे। सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत। सागर, आज या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि विशेषतः मराठा आरक्षणाबद्दल काही निर्णय होऊ शकला का? विलास, शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या दोघच नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झालेली आहे। महत्त्वाचे विषय जे आहेत ते माहिती येते त्यानुसार एकतर संसदेमध्ये कृषीविषयक विधेयक केंद्र सरकारने आणलेलं आहे, त्याला NDA मधल्याच एका पक्षाने विरोध केलेला आहे। अर्थात त्यानंतर त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे। हे सगळ्या घडामोडी घडतायत। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने या संदर्भातली भूमिका कशा स्वरूपाची असावी संसदेमध्ये, राज्यसभे आणि लोकसभेच्या संदर्भामध्ये याची चर्चा झालेली आहे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची राज्याच्या दृष्टिकोनातनं, राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा गाजतो आहे त्या अनुषंगाने मंगळवारी कदाचित सरकारच्या वतीने पिटिशन दाखल केली जाईल, रिपिटिशन, आणि खंडपीठाकडे देण्यात येण्याच्या संदर्भातल्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। तशा अनुषंगाने 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री यांनी राज्यात विधी तज्ञ जे आहेत त्यांच्याशी आणि मंत्री उपसमिती यांच्याशी केलेली चर्चेचा ब्रीफिंग दिल्याची माहिती मिळते। त्या अनुषंगाने देखील महत्त्वाची चर्चा झालेली आहे। अध्यादेशाचा मार्ग मागे पडलाय असं म्हणायचं? गाडीमध्ये जो काही कालचा अर्थात हा पर्याय जरी असला तरी तो फार काळ टिकेल का याविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे विलास। त्यामुळे कदाचित याला एकमेव अधिक भक्कम स्वरूपाचा पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे रिपिटिशन दाखल करणं। कारण की अध्यादेश जर काढला आणि त्याच्यामध्ये परत एकदा काही त्रुटी निघाल्या, त्याच्यावरून कोणी आक्षेप घेतले तर अडचणीचा हा विषय होऊ शकतो आणि कदाचित सरकारची यामध्ये कोंडी देखील होऊ शकते असं म्हटलं जातं। यामुळे कदाचित याबाबतीच्या घडामोडी पुढच्या 2 दिवसामध्ये मंगळवारी घडतील असं सांगितलेलं आहे। याची महत्त्वाची चर्चा आत्ताच्या बैठकीत झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये कालचा जो विषय झाला होता एक विसंवादाचा, अशा स्वरूपाचे विसंवाद कसे कमी करता येतील, राज्यातले मंत्री आणि इतर यांच्यामध्ये कसा संवाद वाढवता येईल या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाल्याचं समजतंय। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर एक अत्यंत महत्वाची बातमी, मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याच आरोपींना दोषमुक्त करण्यात आलेला आहे। गोवा खंडपीठानं हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे। 12 पैकी 8 आरोपी हे आरोप सिद्ध न झाल्यानं सुटलेले आहेत। त्यामुळे निश्चितपणे देशभर गाजलेलं हे
मडगाव बॉम्बस्फोट प्रकरण होतं. या बॉम्बस्फोट प्रकरणात आता निर्णय आलेला आहे गोवा खंडपीठाचा आणि त्या निर्णयानुसार 12 पैकी 8 आरोपी हे आरोप सिद्ध होऊ शकला नाही, त्यामुळे सुटलेले आहेत. त्यामुळे देशभर गाजलेल्या या मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ही एक महत्त्वाची अपडेट म्हणायला लागेल. मडगाव इथं 16 ऑक्टोबर 2009 रोजी जो भीषण स्फोट झालेले होते त्या प्रकरणात आज कोर्टानं निर्णय दिलेला आहे. अनिल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अनिल, कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं, काय निकाल दिलाय? साधारणपणे 11 वर्षापूर्वीची ही घटना आहे. मडगावमध्ये नरकासुराची स्पर्धा सुरू होती आणि या वेळेला हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटाशी संबंधित सनातन संस्थेचे साधकांना अटक करण्यात आलेली होती. सर्वप्रथम 2 आरोपी मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक हे जागीच ठार झाले होते. त्यानंतर अन्य 6 आरोपी पकडण्यात आले होते. याशिवाय मला सर्वात महत्वाची यामधली एक अपडेट अशी आहे की रुद्र पाटील, जयप्रकाश अण्णा हेगडे, प्रवीण निमकर आणि सारंग कुलकर्णी हे 4 आरोपी अद्यापही फरार आहेत. आणि हे जे 4 आरोपी आहेत, या 4 आरोपींचा संबंध महाराष्ट्र आणि कर्नाटकांमध्ये ज्या विचारवंतांच्या हत्या झाल्या की नरेंद्र दाभोळकर असतील, त्यामध्ये कॉम्रेड पानसरे असतील, गौरी लंकेश असेल, प्रोफेसर कलबुर्गी असतील, यांच्या हत्येशी जोडला जातोय. त्यामुळे हे आरोपी अद्यापही फरार आहेत. आता ह्या दुसऱ्या बाजूला हे जे आरोपी आहेत हे दोषमुक्त झालेले आहेत. न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे यांना. विलास, धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान सनातन संस्थेनं या सगळ्याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूया. वर्ष 2009 मध्ये मडगावमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी सनातनच्या 6 साधकांना तत्कालीन काँग्रेस शासनाने अटक केली होती. 4 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. या निर्णयाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये तपास यंत्रणांनी अपील केलं होतं. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या संदर्भातला निर्णय देताना या सर्व 6 साधकांना पुन्हा एकदा निर्दोष मुक्त केलं आहे. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सनातनचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे असं मानतो. भगवा आतंकवादाचा जो सध्या प्रचार सुरू आहे तो करणाऱ्या लोकांना ही एक प्रकारची सणसणीत चपराकच आहे. यानंतरची बातमी आहे भाजप आणि शिवसेना यांच्यात रंगलेल्या नव्या सामन्याची. मुंबईची मुख्य ओळख असलेला क्वीन नेकलेस सध्या बांधकामासाठी, रस्त्याच्या बांधकामासाठी तोडफोड केली गेली त्याची, आणि त्यामुळे आता भाजपनं शिवसेनेवर शरसंधान साधलेला आहे. ऐतिहासिक क्वीन नेकलेसच्या सौंदर्यात मोठी बाधा येणार आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला जोरदार लक्ष केले. कोस्टल रोड या शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट साठी मोठ्या प्रमाणात तिथं तोडफोड केली जाते आणि त्यामुळे क्वीन नेकलेसच्या सौंदर्याला बाधा पोहोचते अशा प्रकारचा आरोप केला जातोय आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात परिसराचा कायापालट होणार आहे असा दावा एका बाजूला केला जात असला तरी भाजपनं मात्र आता या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट नेमकं काय केलेलं आहे, काय आरोप केलेला आहे, आपण एक नजर टाकूया. केंद्र सरकारच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक LED दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरीन ड्राईव्ह क्वीन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झालं काय तर शोभा वाढलीच, पण आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडून टाकतायत. क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचं काय? आता पारसी गेट तोडला, समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य, आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप. झाला ना तुमचा दुटप्पीपणा. मुंबईचे वेगळी प्रेम उघड. मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ना, अशा शब्दात आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तोंडसूक घेतले. देशातून परदेशातून लोक क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्हवर बघण्यासाठी येतात. गत काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला केंद्र सरकारच्या योजनेमधून LED बल्ब या क्वीन नेकलेसवर लावण्याचा कार्यक्रम ज्या वेळेला झाला त्यावेळेला रंग बदलतोय. पर्यावरणपूरक त्या पद्धतीचे बल्ब असले तरी आम्हाला ते मान्य नाहीत, सौंदर्यामध्ये कुठेतरी खंड पडतो अशा पद्धतीने ओरडणारी हीच शिवसेनेची मंडळी ज्या वेळेला आज सरकारमध्ये आली त्यानंतर तर चक्क त्यांनी क्वीन नेकलेसचा 1 किलोमीटरचा भाग हा आता तुटणार, खंडित होणार, बाजूला पडणार, ते नेकलेस तुटून जाईल अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे.
समुद्रामध्ये सुद्धा कोस्टल रोडच्या निमित्ताने जो भराव केला त्यात अधिकचा भराव कोणासाठी केला आहे, ती जागा कोणाला देणार आहेत, त्याने सौंदर्यात वाढ होणार आहे की सौंदर्य कमी होणार आहे याचं उत्तरही देत नाही आहेत. आणि म्हणून आपण केलेलं पुण्य दुसऱ्याने केलेलं पाप अशा पद्धतीच्या अहंकारी प्रवृत्तीने काम करणारे ठाकरे सरकार मुंबईच्या सौंदर्यावर घाला का घालतंय, क्वीन नेकलेसमधला 1 किलोमीटरचा भाग खंडित का करतंय, अधिकची जागा भराव का करते, या सगळ्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. दरम्यान पारसी गेट भागातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. मुंबई या शहराची ओळख मुख्यतः ओळखली जाते ती क्वीन्स नेकलेस अर्थात मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह ही सगळ्यात मुंबईची एक ओळख आहे आणि त्यात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील आता जे कोस्टलचं काम सुरू आहे यामुळे एक नवीन मुद्दा उपस्थित झालेला आहे. आपणासमोर जे दिसत आहे ते पारसी गेट म्हणून ओळखलं जातं. अत्यंत जुनं ओळख आहे. पारसी लोक हे मुंबईमध्ये होते, त्यांच्यासाठी हे गेट एक ओळख म्हणून होती. मुंबईची एक ओळख अशी असते. पारसी वर्षाच्या निमित्तानं अनेक पारसी बांधव इथे येतात. त्यांचे धार्मिक जे काही असेल तर ते देखील इथेच केलं जातं. पण याचाच मुद्दा आता गाजतो आहे, कारण की भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करून पारसी गेट तोडणार कोस्टल रोडचं हे कसं काय मान्य आहे. कारण की यापूर्वी या मरीन ड्राईव्हवरील मुद्दा जो गाजला होता तो आपणास माहीत आहे की LED दिवे आहेत जे मरीन ड्राईव्हचे, जे दिवे LED लावण्यावरनं भाजपाचा आग्रह होता, पण त्याला आदित्य ठाकरे आणि शिवसेनेने विरोध केला होता का तर मुंबापुरीची शान जाईल असे म्हणत. आता नेमका आशिष शेलार यांनी हाच मुद्दा उचलत मरीन ड्राईव्हवरचं पारसी गेट कसं काय तोडलं जाऊ शकतं, हे मुंबईची शान नाही का. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचा अत्यंत महत्वाकांक्षी असा हा कोस्टल रोड प्रोजेक्ट नेमका काय आहे आपण एक नजर टाकूया. प्रिन्सेस स्ट्रीट हा कांदिवली दरम्यान 35.6 किलोमीटरचा मार्ग आहे. प्रिन्सेस स्ट्रीट हा वरळी दरम्यान 9.98 किलोमीटरचा मार्ग आहे. प्रवासाचा वेळ खरं तर 70% इतका वाचणार आहे आणि इंधनाची बचत ही 34% इतकी शक्य होणार आहे. हा जर कोस्टल रोड पूर्ण झाला तर 8 लेनचा हा रस्ता असेल तर 4 ठिकाणी इंटरचेंज असणार आहे. 6.5 किलोमीटरचे बोगदे आणि सिग्नल फ्री मार्ग यात असणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रोजेक्ट असला तरी देखील पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र याला सातत्यानं विरोध होत आला. यानंतर पालकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आता पहिलीत जाणाऱ्या मुलाचं किंवा मुलीचं जे वय असेल ते मात्र कमी करण्यात आलेलं आहे. 5.5 वर्ष वय असलेल्या मुला मुलींना आता पहिलीत प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अनेक गोष्टी समोर येत आहेत. 5.5 वर्षाच्या मुलाला पहिलीसाठी प्रवेश मिळणार. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना आता पहिलीसाठी प्रवेश घेता येईल. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुलं 6 वर्षात झालं असल्यास जूनपर्यंत प्रवेशाची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे 5.5 वर्षापर्यंतच्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश मिळू शकतात. अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत आपण एक नजर टाकूया. शाळेत घेण्यासाठी ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या मुलाचे काही दिवसांच्या फरकानं नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला. त्यानंतर 2017 या निकषात सुधारणा करून 30 सप्टेंबरपर्यंत वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचं नुकसान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. म्हणून शिक्षण विभागानं ही अट जी आहे ती पुन्हा बदलली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत 6 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आलं. तरीही ही अट पुन्हा बदलण्याची पालकांची मागणी होती. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2021-22 पासून 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्ष पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलेला आहे. खरं तर आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण ज्यांनी केलं त्या सैनिकांबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असतो. त्याचबरोबर आपल्या समुद्री सीमांचं ज्या नौकेनं सुरक्षा केली, ज्यांनी एक दरारा निर्माण केला, देशासाठी शौर्य गाजवलं, त्या युद्ध नौकेला आज अक्षरशः भंगारात काढावं लागलं. आणि हे झालं ते सरकारच्या करंटेपणामुळे. INS विराट आता भंगारात निघणार आहे हे जवळपास स्पष्ट झालं. आज तिचा
प्रवास जो आहे तो त्या दिशेनं सुरू झाला। त्यामुळे स्वाभाविकपणे टीकेची झोड सुद्धा सरकारवर उठतीये। भारतीय नौदलाची शान ठरलेली निवृत्त युद्धनौका अर्थात INS विराट लवकरच आता इतिहास जमा होणार आहे। INSचा अखेरचा जलप्रवास सुरू झाला। 6 मार्च 2017 साली नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या युद्धनौकेचं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय जाहीर केला। मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही। त्यामुळे नौदलानं 3 वर्ष वाट पाहून गेल्या वर्षी INS विराट भंगारात काढण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली। त्यानंतर आता तिच्यावरील सर्व सुरक्षात्मक संवेदनशील ठरू शकणाऱ्या यंत्रणा नौदलानं काढून घेतल्यावर एका खाजगी भंगार कंपनीला स्क्रॅप कंपनीला भंगारात काढण्यासाठी ती सोपवण्यात आलेली आहे। खरं तर हे आपल्या सरकारच्या विराट अशा सगळ्या परिस्थितीचं त्यांना भान राहिलं नाही हे मात्र यातून स्पष्ट दिसतंय। यानंतर NIAने केलेली एक मोठी कारवाई समोर येते। 9 दहशतवाद्यांना त्यांनी पकडलेलं आहे। आज धडक कारवाई केली NIAनं पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आणि या कारवाईच्या दरम्यान 9 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं दहशतवाद्यांवर छापे टाकण्यात आले। यावेळी दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली। पश्चिम बंगाल केरळसह देशातील विविध राज्यात अल कायदाचं मॉड्यूल म्हणून काम करण्यात आल्याची माहिती सुद्धा NIAला मिळाली। अल कायदाचा देशात विविध भागात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन होता। NIAनं छापेमारी करत पश्चिम बंगालमधून 6 आणि केरळमधून 3 जणांना अटक केली। यावेळी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डिजिटल वस्तू, डॉक्युमेंट, जिहादी साहित्य, शस्त्र, बंदुका आणि विविध लेखन सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे। स्फोटकं आणि इतर शस्त्र सुद्धा जप्त केलेली आहेत। त्यामुळे NIAला एक मोठं यश म्हणावं लागेल। तिकडे जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये आपल्या सुरक्षा दलांना एक मोठं यश मिळालेलं आहे। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलंय। जवानांच्या संयुक्त पथकानं दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। यावेळी दहशतवाद्यांकडून रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।